राज्यामध्ये बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी विधानसभेमध्ये अनोखं आंदोलन केलं। त्यांनी तर थेटपणे बिबट्याचा वेश परिधान करून अधिवेशनामध्ये प्रवेश केला। पश्चिम महाराष्ट्र ते विदर्भ असा बिबट्यांचा उपद्रव वाढलेला असून अनेक नागरिक आणि लहान मुलांना जीव गमवावा लागलेला आहे। जुन्नरमध्ये तर 3 महिन्यात 55 मृत्यू झाल्याचा दावा सोनवणे यांनी केलेला आहे। वन विभागाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याबद्दल त्यांनी आपला संताप व्यक्त केला। नागरिकांना मानेला लोखंडी पट्टा लावण्याचं तसंच घराभोवती करंट सोडून बसण्याचे सल्ले देण्याऐवजी सरकारनं या समस्येवरती कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे। नागपुरात त्यांच्या या कृतीची आणि ज्वलंत मुद्द्याची जोरदार चर्चा झाली। तर या संपूर्ण गंभीर परिस्थितीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी महायुती सरकारनं एक अनोखा उपाय सुचवला। बिबट्यांच्या हल्ल्यामध्ये 4 माणसांचा मृत्यू झालाय तर 1 कोटी रुपये भरपाई द्यावी लागते। मृत्यूनंतर भरपाई देण्याऐवजी 1 कोटी रुपयांच्या शेळ्या जंगलात सोडा, जेणेकरून बिबटे गावात येणारच नाहीत, असा अजब सल्ला वनमंत्री गणेश नाईकांनी दिलाय। त्यांचं हे सर्व म्हणण्यामागचा उद्देश इतकाच असावा की जंगलामध्ये बिबट्यांसाठी पुरेसे खाद्य उपलब्ध झाल्यास त्या अन्नाच्या शोधामध्ये मानवी वस्तीकडे वळणार नाहीत आणि मनुष्यहानी टाळता येईल। मात्र त्यांच्या या सल्ल्याचाही शरद सोनवणेंनी जोरदार समाचार घेतला। शेळ्या सोडून काही होणार नाहीये, कारण शेळ्या जंगलात जातील, मात्र बिबटे तर आता उसात आणि आमच्या घराजवळ आलेले आहेत। त्यामुळे जे सचिव मुंबईमध्ये एसी रूममध्ये संरक्षणात बसतात किंवा राहतात त्यांना ग्रामीण भागातील परिस्थिती माहिती नाही, असं शरद सोनवणे यांनी म्हटलंय। दरम्यान या सर्व प्रकारानंतर मुख्यमंत्र्यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे, पाहूयात। जो काही बिबट आला आणि काही लोक जखमी पण त्याच्यात झाले आहेत, त्या लोकांच्या प्रति आमची संवेदना आहे। त्यांच्यावर उपचार चाललेले आहेत। राज्याच्या विविध भागामध्ये जो काही बिबट्याचा एक प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळतोय, त्या संदर्भात वन विभागाने आता काम सुरू केलेलं आहे। जवळपास मला असं वाटतं 22 बिबटे आतापर्यंत पकडलेले आहेत। मोठ्या प्रमाणात ट्रॅप्स लावलेले आहेत आणि आपण रेस्क्यू सेंटरचं काम हाती घेतलंय। एकदा हे रेस्क्यू सेंटर तयार झाले की मग बिबट पकडण्याचा वेग आपल्याला वाढवता येईल। जो जंगलातला बिबट आहे त्याच्यापेक्षाही जो शेतातच जन्माला आला, जो उसातच जन्माला आला असा जो बिबट आहे हा जास्त शहराकडे येतो आणि म्हणून त्या सगळ्यांना पकडून त्यांना रेस्क्यू सेंटरमध्ये नेणं, या दृष्टीने आता आपण कारवाई करतोय। थोडा कालावधी त्याला लागेल। वन विभागानं 2022 मध्ये बिबट्यांची गणना केलेली होती आणि त्यावेळी राज्यामध्ये सुमारे 2285 बिबटे असल्याचं आढळून आलेलं होतं। आता नैसर्गिकरित्या विचार केला असता गेल्या 3 वर्षांमध्ये बिबट्यांच्या संख्येत मोठी भर पडली आहे। आता 2026 मध्ये बिबट्यांची पुन्हा एकदा गणना केली जाणार असल्याची माहिती मिळते आणि त्यामुळे तोपर्यंत ही संख्या दुपटीपेक्षा जास्त होईल अशी शक्यता देखील आहे। बिबट्या हा प्राणी केंद्रीय वन्यजीव संरक्षण कायद्याच्या अनुसूची 1 मध्ये येतो आणि त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यासाठी काही मर्यादा देखील आहेत। राज्य सरकारचंही हेच म्हणणं आहे आणि या परिस्थितीवरती मात करता यावी म्हणून सरकारनं एक युक्ती लढवली आणि बिबट्याचा समावेश हा अनुसूची 1 ऐवजी 2 मध्ये करण्यात यावा अशी विनंती सरकारकडे केलेली आहे। आता या विनंतीमुळे नेमकं काय होईल त्याआधी समजून घेऊयात आणि त्यासाठी आपल्याला वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गतच्या दोन्ही अनुसूची तपासाव्या लागतील। तर अनुसूची 1 अंतर्गत धोक्यात आलेल्या प्रजातींच्या संरक्षणाची तरतूद करण्यात आली। या अनुसूचीनुसार कायद्याच्या उल्लंघनासाठी उच्च दंडाची तरतूद करण्यात आलेली आहे। तसंच मानवी जीवनाला धोका नसलेल्या वन्य प्रजातींची संपूर्ण भारतामध्ये शिकार करण्यासच मनाई करण्यात आलेली आहे। या सूचीमधील प्रजातींना संपूर्ण संरक्षण प्रदान केलं जातं। दरम्यान या प्राण्यांच्या व्यापारावरती बंदी घालण्यात आलेली आहे। या अनुसूचीतील प्राण्यांची यादी पाहायची झाली तर यामध्ये सगळ्यात आधी येतो तो म्हणजे वाघ, काळवीट, हिमालयीन तपकिरी अस्वल,
भारशिंगी हरिण, निळा देव मासा, डॉल्फिन, चित्ता, बिबट्या, धनेश, भारतीय मृग यांचा यामध्ये समावेश आहे. आता अनुसूची 1 पाहिल्यानंतर अनुसूची 2चा जर का आपण अभ्यास केला तर या सूचीमधील प्राण्यांनाही उच्च संरक्षण प्रदान करण्यात आलेलं आहे. या सूचीमधील प्राण्यांच्या व्यापाराला सक्त मनाई आहे. दरम्यान मानवी जीवाला धोका असल्याशिवाय त्यांची शिकार करता येत नाही. यात कीटक असलेल्या कोहिनूरचा आसामी माकड, बंगाली हनुमान लंगूर, मोठे भारतीय उदमांजर, भारतीय कोल्हा, काश्मीरी उडणारी खार आणि काश्मीरी कोल्हा यांचा त्यामध्ये समावेश आहे. एकूणच काय तर तुमच्या लक्षात आलं असेलच की बिबट्याचा समावेश हा अनुसूची 1 मध्ये आहे आणि त्यामुळे कायद्यानुसार त्याचं काही करता येणार नाही. मात्र जर का बिबट्याचा समावेश हा अनुसूची 2 मध्ये करण्यात आला तर मात्र मानवी जीवनाला धोका असल्याचं कारण देत त्याला ठार करता येऊ शकतं आणि यासाठी राज्य सरकारकडून बिबट्याचा अनुसूची 2 मध्ये समावेश करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान महाराष्ट्रामधील बिबट्यांच्या वाढत्या या संख्येमुळे मानवी जीवनावरती निर्माण झालेलं संकट अत्यंत गंभीर आहे. शहरीकरणामुळे वनक्षेत्र कमी होत असल्यानं बिबट्या नागरी वस्तीमध्ये दिसू लागला. मात्र निसर्गाच्या साखळीतील महत्त्वाचा घटक म्हणून बिबट्याला दुर्लक्षित करून चालणार नाही. मानवानं त्यांच्या अधिवासामध्ये अतिक्रमण केल्यामुळे हा संघर्ष निर्माण झाल्याचं तज्ज्ञांचं देखील म्हणणं आहे आणि त्यामुळे दोन्ही बाजू लक्षात घेऊन सहजीवन आणि सुरक्षिततेसाठी तातडीनं उपाययोजना करणं हे अत्यंत गरजेचं आहे असं लोकशाही मराठीचं मत आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.